कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग सर्वसंगी विटाला तू एकला वडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहु झालो खेदक्षीण बहु झालो खेदक्षिणेने शिनतो नासे दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी तुका मने गंगेवास तुका मने गंगेवास बहुत्यास स्थळाची दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान रोचरी चरणा संसाती रोचरी चरणा संसाती रोचरी चरणा संसाती राजा कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा विचार कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांशी रंदव चित्ताशी फुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दी प्रेम काही कळा मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या समचरण सरोजम सांद्रणी लांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहास विठ्ठलम चिंतयामि निवृत्ती नाथाचे चरणी पुरुष मंडळ सर्वांना विनंती संसार सारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वराय
सर्वसंगे विटाला तो एकला वडसी, दिली आता पायी मिठी, जग जेठी न सोडी, थोडा विकोक मिठवा. सकल संत कंठभूषण अनंत कृपामूर्ती भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याण मूर्ती विश्ववंदनीय सच्चिदानंद रूप जगद्गुरु श्री तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. अनंत कोड ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने फक्त लव देत जा. साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राज्य वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी संत सम्राट विश्व माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायातले थोर संत विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने धूम वगैरे वागवू नका देवा, गोमत येते. आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता वगैरे वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारे टाळकरी वृंद, गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये या सातारा गावामध्ये सुवर्णपत्रावर अमृताच्या शाईने लिहावा असा जिवंत इतिहास इथे प्रगट पाहायला मिळतोय. विठाला असं वाटतं आम्ही अलंकापूर नगरीला आहे आणि ज्ञानोबारांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव चाललाय, त्याची आठवण आली महाराज आज. येवला तालुक्यामध्ये पहिल्यांदा नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात या गावात आलो मी महाराज पहिल्यांदा. तो 9 ते 11चा समारंभ कुठे, त्याचं फळ हे बरं विठाला. 50 वर्ष सातत्याने भगवंताची सेवा केली, त्याचं हे फळ आहे महाराज. एवढा अमूलाग्र समाज आहे. आपण सर्व भाविकांच्या चरणारविंदी कोटी कोटी अभिवादन करतो. संकल्पित वेळेमध्ये सेवेला सुरुवात करतो. विठाला त्र्यंबक महाराज गायकवाड धुळेकर धुळगावकर आणि वैकुंठवासी परमपूजनीय गुरुवर्य मुरलीधरबा मोहाडीकर या संत द्वयांच्या पदस्पर्शाने कृपाशीर्वादाने आपल्या भक्ती महोत्सवाची झालेली सुरुवात आहे. बघता बघता 50 वर्षाचा सुवर्ण महोत्सवाचा एवढा मोठा कालावधी आपला लोटला आहे. सापेक्ष जीवन म्हणजे मनुष्य प्राणी आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये काही ना काही अपेक्षा आहेत महाराज. ज्याला स्वतःच्या जीवनातल्या योग्य आणि अयोग्य अपेक्षाच कळत नाही तो पामर आहे. ज्याला काय कळत नाही हे सुद्धा कळत नाही. दुसरा वर्ग आहे ज्याला आपल्या जीवनातल्या योग्य अपेक्षा कळतात आणि अपेक्षाच्या परिपूर्णतेकरता जो प्रवास करू लागलेला आहे त्याला साधक म्हणतात. ज्यांच्या जीवनामध्ये अपेक्षाच नाही त्यांना मुक्त म्हणतात. आणि सगळ्या जगाच्या अपेक्षा जो पूर्ण करतो त्याला भगवान म्हणतात. विठाला वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य साधक हृदय संजीवनी विठ्ठल महाराज घुल्यांचे एक वाक्य सांगतो. आमचे घुले बाबा म्हणायचे अपेक्षाची कारणे वेगळी असतील, अपेक्षेचे विषय भिन्न असतील, पण अपेक्षा नाही असा एकही मनुष्य या मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवर जन्मालाच आलेला नाही. कोणाला धनाची अपेक्षा आहे तर कोणाला कीर्तनात नाव घ्यावी याची अपेक्षा आहे. आज तसं काय होणार नाही. चला पुढे. कोणाला समृद्धीची अपेक्षा आहे, कोणाला कशाची बाकी कोणाला कशाची अपेक्षा जरी नसेल ना तरी समाधानाची अपेक्षा माझ्यासहित आपल्या सगळ्यांना आहे. समाधान पैशानी विकत घेता येत नाही राजा. पैशानी वस्तू विकत घेता येतात, समाधान नाही. ते समाधान उपभोगायचं असेल तर साताऱ्याच्या या भक्ती पंढरीमध्येच यावं लागेल, त्याशिवाय हे समाधान नाही. विठाला पैशाने समाधान विकत घेताच येत नाही. आम्ही हजारो वेळेला ते वाक्य सांगितलं, मला आलंय सांगायला संकोच नाही. मी एसपीचा विद्यार्थी, त्या एसपीला एक इंग्रजी वाक्य आहे,
आय वॉज हॅपी वेन आय वॉज अ पुअर मॅन. स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे राजावर आहे. त्या वाक्याचा अर्थ असा आहे, सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत आणि समाधान एका ठिकाणी नांदत नाही. तुम्ही बघा, कोटी कोटी 2-2 कोटी 6-6 कोटीचे लोक बंगले बांधतात. बंगल्याला नाव आहे सुंदर देतात समाधान, पण बंगल्यात नुसत्याच कटकटी राहतात. नाव कुठून आणतात काय माहित नाही. शांती सदर बंगल्याचं नाव आणि बायको 14 जानेवारी. आता कसा मेळ बसायचा? होत नाही. बंडाता त्यांचं वाक्य मी सांगितलंय, बाजारामध्ये जाऊन किती किमतीची गादी विकत घेता येईल, पण गादीवरची झोप पैशाने विकत घेता येत नाही. बाजारामध्ये जाऊन पक्वान विकत आणतात राजा हो, पण तशी भूक पैशाने विकत घेता येत नाही. भूक आणि झोप सामान्यपणे पैशाने विकत घेता येत नाही, तर समाधान कुठून विकत घेणार आहे? साखर कारखान्याचा चेअरमन आहे, डॉक्टर सांगतात आता साखर खाऊ नका का, सगळ्या तालुक्याची तुम्हीच खाल्ली ना, आता काय लागा? आता ती ओढ आली हो मला. आता गोड खाऊ नका, आता तिखट खाऊ नका, आता आंबट खाऊ नका, आता तुरट खाऊ नका. डॉक्टर फक्त चेअरमनला माती खाऊ नका सांगत नाही. बघा काय करतात त्या चेअरमनला. हजारो साखरेची पोती भरलेली आहे, पण मूडभर साखर घेऊन दुधामध्ये टाकून खाण्याची क्षमता नाही. त्याचं नाव दारिद्र्य राजा. श्रीमंती ती आरोग्यम धनसंपदा, आणि ही श्रीमंती वारकरी संप्रदायाच्या भगवत भक्ताच्या अंगणामध्ये लोळण घेते. कशाने समाधान मिळेल याचं उत्तर फक्त महाराष्ट्रातल्या एका संतांनी दिले. तेने सदा चिंता समाधान, समाधानाची उणीव आहे. गाथामूर्ती राऊत बाबाच्या भाषेत बोलू, भिकाऱ्याच्या पैशावर बँका चालल्या, पैशाला काय कमी देवा. पण श्रीमंत माणसाच्या जीवनामध्ये समाधान नाही, याची फार मोठी उणीव आहे. जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये देखील या समाधानाला प्राप्त करण्याकरता भगवत चरणारविंदी आणि साधना करू लागले. महाराजांचं जीवन फार सुंदर आहे. श्रीमंतीमध्ये जन्म झालेला आहे, जहागीरदार आहे, घरी व्यापार आहे, सुंदर शेती आहे. 2 कुटुंबाचा संसार आहे जगद्गुरु तुकोबरायांचा. वयाच्या 14व्या वर्षी आई वडील गेले. थोरले भाऊ साऊजी हिमालयामध्ये निघून गेले, पुन्हा आले नाही. आणि बरोबर वयाच्या 19व्या वर्षी दुष्काळ पडला. बुवा भयानक. सलग 4 वर्ष दुष्काळ, 2 वर्ष अतिवृष्टी, 2 वर्ष अनावृष्टी. खायला दाना राहिला नाही. सगळा देहू गावातला समाज जगद्गुरु तुकोबरांच्या वाड्यापुढे उभा राहिला. महाराज, आम्ही अन्नधान्य तुमच्या वडिलांकडे सावकारकीच्या रूपाने ठेवलंय, जे आज आमच्या कुटुंबाला गरज आहे. आमची लहान लहान मुलं अन्न करता मरू लागली, तेवढं अन्नधान्य द्या. संतत्व वृत्तीचं अंतकरण होतं महाराज जगद्गुरु तुकोबरांचं. आम्ही 1000 वेळेला सांगतो, आजही सांगतो, साधूचं अंतकरण आईपेक्षा मऊ आहे. आईपेक्षा का? आई प्रेम करते, पण आपल्याच मुलावर, शेजारणीच्या सुद्धा नाही. तुकाराम महाराजांनी गायीचं उदाहरण दिलंय. देशी गाय, देशी गाय मेल्यानंतर ना ती पाहणात घालत, देशी गायचं वासरू मेल्यानंतर ती पाहणा घालत नाही. अशा वेळेला हुशार शेतकरी काय करतो माहिती? त्या वासराचा चामडा काढतो, त्याच्यात भुसा भरतो, तो शिवतो. त्याला बोत म्हणतात. बोत, आपुल्याचा बोतसाठी ती बोत असं गाय पुढे आणून ठेवा. त्या गायीला आपल्या मेलेल्या वासराचा चमडा प्रिय, ती वासराचा चमडा चाटते आणि पाठीमागे पाना घालते. पण त्याच गायीला जिवंत दुसऱ्या गायीचं वासरू जर पुढे आणून ठेवलं
तर मारी पारखी कारण त्या मारती शिंगाने तिला आवडत नाही. पण समग्र पशु प्राण्यावर भूतमात्रावर जर प्रेम करणारी या महाराष्ट्रातली एकमेव जात कोणती असेल तर ती साधूची जात आहे. मृदो सबाय नवनीत तैशे सज्ज. म्हणून तर यारे यारे लहान देवाच्या बोलण्यामध्ये आणि संतांच्या बोलण्यामध्ये हाच फरक आहे. देव बोलतो माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातोनी. संत तसे करत नाही महाराज. सकळा शेत या ह्याधिकार कलियुगी उद्धार हरिनामे. तुम्ही बघा 700 वर्षापूर्वी या तत्वज्ञानाचा फिलॉसॉफीचा अभ्यास करण्याचा एका स्वतंत्र वर्गाकडे हक्क होता. बहुजन समाजाच्या मुलांना याचा अधिकार नव्हता महाराज. आता ज्ञानोबरांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं वर्ष चालू आहे. ज्ञानोबरांनी 700 वर्षापूर्वी एवढी मोठी क्रांती केली का अध्यात्मातली हुकुमशाही मोडून टाकली आणि अध्यात्माला लोकशाही प्रस्थापित करून दिली. म्हणून आज कोणत्याही बहुजन समाजाचा मुलगा ज्ञानोबरांच्या चरणाजवळ राहून फिलॉसॉफी शिकू शकतो आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करू शकतो. हे केवळ ज्ञानोबरांचेच उपकार आहेत. झाला नाही. कोणी दान देत असताना अगोदर आपल्या कुटुंबाची व्यवस्था करतो आणि मग दान देतो. कोणी करणं सुद्धा बघा, अगोदर आपल्या कुटुंबाची व्यवस्था आणि मग दान. पण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबराय असे झाले महाराज का आपल्या कुटुंबाला जबरीचा दाना खायला ठेवला नाही. महाराजांनी सगळं समाजाला देऊन टाकलं, सगळं. म्हणून तर 376 वर्ष झाले तुकाराम महाराजांना कोणी विसरलं नाही, आज विसरत नाही. आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत महाराजांना कोणी विसरणार नाही. ती वेळ महाराजांच्यावर कशामुळे आली? दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एकांना न करता मी काही खायला ठेवलं नाही. उद्विग्न झालेलं जगद्गुरु तुकोबरायांचं अंतकरण आता संसारापासून खूप दूर झालंय. मी दहेगावला एक वाक्य सांगितलं होतं, पुन्हा सांगतो. संसाराच्या दुःखाने जोपर्यंत साधकाचं अंतकरण तप्त होणार नाही तोपर्यंत त्याला देवाच्या भजनाची वाटच दिसत नाही. बघा, परिस्थितीने माणसाने शहाणं झालं पाहिजे. आणि संसारात तप्त झालेलं अंतकरण लागोपाठ भगवत भक्तीमध्ये रंगून गेलं पाहिजे. नाही तर काही नमुने संसारातले असे, बायकोनी जोड्याने मारलं तर हे बी दिन चले जाएंगे. आता हे कधी तापायचे? पण परमार्थात संसारातला आणि परमार्थातला हा फरक आहे. अनुतापे तीर्थी नहाला, अनुताप झाला पाहिजे. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबात म्हणून तुझी आठविले पाय. असं उद्विग्न झालेलं जगद्गुरु तुकोबरायांचं अंतकरण भगवत दर्शनापर्यंत जाऊन पोहोचलं. बघा, महाराजांनी केलेली परमार्थाची सेवा वायाला गेली नाही. म्हणून मी वारंवार हात जोडून सांगतोय, जोपर्यंत पायी चांगले तोपर्यंत निवृत्तीनाथांची वारी करा. जोपर्यंत डोळे चांगलेत ना तोपर्यंत गाथा ज्ञानेश्वरीचे पारायण करा. चालणं बंद झालं आणि दिसायचं बंद झालं ना तर इच्छा जरी असेल तरी पुन्हा परमार्थ घडणार नाही. राजा जवळ सखळा सीता ताकद आहे. कौमारे माचरत प्राज्ञ धर्मान भागवतानी. भक्तारात प्रल्हादांची भाषा आहे. कोमार अवस्थेमध्येच भगवत भक्तीची बीज रोवली पाहिजेत आणि ह्या आई वडिलांचं काम आहे. देवा, तुम्ही जर सतत त्या मोबाईल मध्ये जर आपलं मन गुंतवू लागले तर त्या लहान मुलांना कोण शिकवणार आहे?
आणि आता जर अध्यात्माची बीज जर हृदयामध्ये रोवली नाही ना तर पुढे वृद्धाश्रमात जाण्याकरता तयार व्हा. त्याच्याकरता तुम्हीच कारणीभूत आहे, मुलं नाही. 16 वर्षाच्या आत जर मुलगा बिघडला 16 तर जगातल्या कोणतीच आई वडील त्या मुलाला दुरुस्त करू शकत नाही राजा. पण 16 वर्षाच्या आत जर तुमच्या बालकाला चांगले संस्कार दिले ना, तुम्ही कोणत्याही संगतीमध्ये पाठवा, ते बिघडू शकत नाही. अध्यात्माचे संस्कार खोलवर रवतले जातात महाराज, खोलवर. आम्ही पुन्हा पुन्हा सांगतो, आताही सांगेल. आळंदीला 9 वर्षाचा सोहम नावाचा मुलगा आहे, लाईव्ह आहे. हे समाजाला कळवण्याकरता वारंवार हे शब्द आणि हे प्रसंग मी आणतोय, जेणेकरून कोणातरी एखाद्या व्यक्तीच्या हृदयामध्ये हे शब्द साचले जातील आणि कदाचित परिवर्तन होऊ शकेल. 9 वर्षाचा मुलगा आहे, 9, ज्याची आई दुसरीकडे भांडे घासते, असा 9 वर्षाच्या मुलाची 18 अध्याय ज्ञानेश्वरी म्हणजे 9,000 ओव्या मुखोद्गत मुखोद्गत. टाळ्या वाजवू नका, हरिपाठ पाठ करा, त्याच्याकरता सांगितलंय. टाळ्या वाजवायला नाही, हरी विठाला. या प्रसंगातून शिकण्यासारखं मी तुम्हाला ते सांगतोय. 9,000 ओव्या. अहो 27 अभंगाचा हरिपाठ पाठ करणं मुश्किल आहे. 9,000 ओव्या कंठस्थ आहे. त्याच्या आईची मुलाखत घेतली, तिने सांगितलं, ज्या दिवशी माझ्या बाळ माझ्या उदरात आलं हे मला कळालं ना, ज्ञानोबरांच्या जवळ दिवसभर सकाळी काय थोडंफार काम करायचं उपजीविके करता आणि दुपारचा सगळा वेळ आजान वृक्षाच्या झाडाखाली ज्ञानेश्वरीची पारायण करायची. आजान वृक्षाचे पाणी दान, जो भक्षू न करीला अनुष्ठान, तया होय साध्य ज्ञान, एक संशय नाही. त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली लागोपाठ 108 पारायण केली. त्याचा परिणाम त्या पारायणाचे संस्कार गर्भातल्या त्या मुलावर उमटले आणि पोटातून बाहेर पडलेलं जे बाळ आहे ते ज्ञानेश्वरी पाठांतराने तयार झालं. केवढ्या अध्यात्माची बीज आहेत राजा होय. अशी बीज प्रत्येकाच्या अंतःकरणात उमटली पाहिजे. आपल्या लहान मुलांच्या हृदयावर अध्यात्माचे संस्कार बिंबवले पाहिजे. हे वारंवार सांगतो, ऐका. आहे त्या परिस्थितीमध्ये जगायचं शिका. अधिक पैसा मुलांना कमवून ठेवण्यापेक्षा सध्या पैशाची कमी नाही, त्यांना अध्यात्माचे संस्कार द्या. त्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रात. विठाला काय काळ आला या महाराष्ट्रात. जे आई वडील आपल्या प्राणापेक्षा आपल्या मुलांवर अधिक प्रेम करतात, ती मुलं म्हातारपणामध्ये त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. शहरामध्ये कुठे परदेशात बापाला उगा कौतुक राहतं, माझा मुलगा अमेरिकेत आहे, मेल्यावर पाणी पाजायला येईल का नाही हे बघ. अमेरिकेतलं काय भूषण सांगत बसला, वेडा बाप येतो. अरे जिवंतपणी तर आपल्या मुलाला सेवा करण्याची वेळ मिळत नाही, पण परदेशात गेलेली मुलं मेल्यानंतर आई वडिलांना पाणी पाजायला सुद्धा येत नाहीत. ही परिस्थिती आहे. अहो ती मुलगी ज्याला 9 महिने 9 दिवस आई आपल्या उदरामध्ये वागवते, तळ हाताचा पाळणा करून सांभाळते राजा. आणि ती मुलगी कॉलेजला गेल्यानंतर कोणत्याही मुलाचा हात धरून निघून जाते आणि पोलीस स्टेशनला काय तक्रार देते, माझ्या आई बापापासून मला भीती धोका आहे. मला सांगा, आई बापापासून जर मुलीला भीती आणि धोका असता तर 9 महिने पोटात वागवले असते. त्याच्याकरता अध्यात्माचे संस्कार द्या. ती परिस्थिती उद्भवणार नाही पुन्हा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रपंचातून उर्वरित राहिलेला जो आयुष्याचा वेळ आहे, आपल्या आयुष्याचा क्षणाने रक्ताचा थेंब भगवत चिंतनातच खर्च केला. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या त्या परमार्थाच्या सेवेचं फळ मिळालं महाराजांना. आणि भगवंताच्या दर्शनाकरता जो लागणारा काळ आहे, जे भगवत दर्शन दुर्लभ आहे, पर्याय दुर्लभ विठोबाचे पाय, ते महाराजांना अत्यंत जवळ झालं. महाराज देवाचं दर्शन तसं खूप कठीण आहे. जन्मोजन्मी
चलती असा दुर्लभ असलेला दर्शनाला परमात्मा पण जगद्गुरु तुकोबरांच्या सेवेने अत्यंत प्रसन्न झाला. दर्शनाकरता सामोरा आल्यानंतर ज्या वेळेला भगवान पांडुरंगाने तुकोबरांना दर्शन दिलं ना त्या दर्शनाचा आलेला जो अनुभव आहे त्याचा संवाद महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. त्याचे पायी घाला मिठी चरणापासून आता बाजूला जाणार नाही. माझा आणि या चरणाचा कदापि वियोग होणार नाही. ही निष्ठा आहे जगद्गुरु तुकोबरांच्या अंतःकरणातली. परमार्थाच्या प्रांगणामध्ये विश्वास श्रद्धा आणि निष्ठेला अनन्यसाधारण महत्व आहे. पहिला विश्वास लागतो. विश्वासानंतर श्रद्धा लागते आणि श्रद्धेनंतर निष्ठा लागते. विठ्ठल प्राणापेक्षा अधिक विश्वास लागतो देवा परमार्थामध्ये. प्राणापेक्षा अधिक. छोटासा प्रसंग सांगेल वेळ घालवत नाही. महाभारत युद्धाचा 9 दिवस संपले पण एकही पांडव मेला नाही. संतप्त झालेला दुर्योधन भीष्माचार्यांच्या तंबू पुढे आला. आचार्य 9 दिवसामध्ये एकही पांडव मेला नाही आणि कौरव सैन्य डझनाने मेलंय. आमचं खाता आणि पांडवांना आशीर्वाद देता. वर्मभेदक शब्द लागला महाराज. आणि त्याच रात्री त्याच समयाला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली दुर्योधना उद्या सूर्यास्तापर्यंत निष्पांडवी पृथ्वी करून टाकीन तर मी तरी मरे. अहकार झाला कौरव पांडव सैन्यात. कौरवांना आनंद झाला. त्यांना हेच पाहिजे होतं. पांडव धायम करून रडायला लागले. भगवान श्रीकृष्णांच्या अंगाला दरून घाम आला. ज्ञानोबरांनी भीष्माचार्यांचं वर्णन करण्याकरता आपली ओवी खर्च केली. जो भीष्म गंगारधयांदनो महाप्रतापे तेजस्वी भानो. भीष्मासारखा योद्धाच झाला नाही महाराज. महाप्रतापी येते. आणि अशांनी प्रतिज्ञा केली म्हणून देवाला घामाला. द्रौपदीचं सांत्वन केलं. चिंता करू नको. धर्मराजाला धैर्याचं बळ दिलं. भीमाचं सांत्वन केलं. नकुल सहदेवाची समजूत काढली. पण अर्जुनच दिसेना. कुठे गेला असेल अर्जुन. शोध घेत 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 त्याच्या तंबूजवळ गेले. तो गाढ झोपी गेला होता.
भगवान म्हणाले अर्जुना अरे ही झोपायची वेळ नाही. भीष्मांनी केलेली प्रतिज्ञा तो म्हणाला ऐकली की. मग त्याच्यावरचा उपाय डोळे झाकलेल्या अर्जुनाने एकच उत्तर दिलं देवाला, हे देवा माझ्या करता जर तू जागा आहे तर मला चिंता करायची काय गरज. याला विश्वास म्हणतात. नाही तर आपण डॉक्टरनी सांगितलं आणि माळ काढून टाकली सांगायला लाज वाटत नाही आपल्याला. याला का विश्वास म्हणतात. हाचीने माता धैर्याचे 3 प्रकार आहे. विस्तार नको, रजोगुणी धैर्य, तमोगुणी धैर्य आणि परमार्थातलं सात्विक धैर्य आहे. संसारात रजोगुणी धैर्य आहे महाराज. किती जरी संकट आली तरी लोक प्रपंच सोडायला तयार नाही. रजोगुणी धैर्याचा प्रकार आहे. परमार्थात लागतं ते सात्विक धैर्य आहे. धैर्याने विश्वास दृढ होतो. विश्वास करी करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगिता होई त्याची श्रद्धा लागते आणि श्रद्धेबरोबर निष्ठा लागते. सोडविना माझा स्वामी निश्चयशी आणि प्रतिज्ञा हे दाशी केली आम्ही. आमचे विठ्ठल बाबा घुले झाले. ते म्हणायचे बो इह लोकातलं आणि परलोकातलं कल्याण होण्याची ज्याला इच्छा आहे त्याच्याजवळ 6 निष्ठा लागतात. कोणत्या 6? पहिली देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी नीतिनिष्ठा, चौथी संस्कृतीनिष्ठा, 5वी अध्यात्मनिष्ठा आणि 6वी भक्तिनिष्ठा. विठाला पहिली देशनिष्ठा लागते. तरुणांना माझी विनंती आहे, ज्या भारत देशामध्ये आपण जन्माला आलो या मातीविषयी कधीच गद्दार व्हायचं नाही राजा. मृत्यू जरी आला तरी चालेल पण भारत भूमीच्या संरक्षणाकरता ताकदीने उभं राहायचं. याला निष्ठा म्हणतात. भगवान प्रभू रामचंद्र सांगतात बिभीषणा जननी जन्मभूमीश स्वर्गात पिगरीशी. जन्म देणाऱ्या यांनी मातृभूमी ही स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. छोटासा प्रसंग सांगतो. येता येता मारुती यांचं दर्शन करून आलो आम्ही. ते म्हणतील माझ्या गावात आलं माझं नाव सुद्धा घेतलं नाही म्हणून सांगतो जरा. विठाला 100 योजने पार करून मारुतीरायांनी छलांग मारली आणि अशोक वाटिकेमध्ये गेले. सीतामातेचा शोध घेत असताना राक्षसीने त्रास देत होत्या मातोश्री सीतेला. इंगळासारखे डोळे लाल झाले मारुतीरायांचे आणि रागाने रावणाच्या सोनेरी लंकेला आग लावली. सोन्याची एवढी किंमत असून तरी लोक सोने घेण्याचं टाळत नाही. तुम्हाला माहिती का सोन्यामध्ये 2 गुणधर्म आहेत. किती वर्ष जरी सोनं मातीत राहिलं तरी ते झिजत नाही आणि किती काल जरी आगीच्या भट्टीत राहिलं तरी जळत नाही. सोनं म्हणजे अविनाशी एक प्रकार आहे म्हणून सोन्याची किंमत आहे. पण मारुतीरायांनी रागाने रावणाच्या सोन्याला आग लावली तर सोन्याची लंका जळाली. जाळलेली लंका तुकोबराय सांगतात. सोनं सुद्धा जळालं. किती रागावले असेल मारुतीराय. 100 योजने पार करून छलांग मारून अलीकडे आले. श्रीराम आता शांतीदूत पाठवू नका. या रावणाचा निपात करा. माझी आई जगदंबा सीतेला त्या रावणाच्या राक्षसीने त्रास देतात. 18 पद्म वानर उठलं आणि धुवा उडवला रावणाच्या सैन्याचा. रावण घाबरला. त्याचा कुंभकर्ण नावाचा बंधू त्यांनी जागा केला तो युद्धाला आला. इकडे राम सैन्यामध्ये एक लहान वानर होतं गंधमादन. ते समोर आलं. नळ नीळ अंगद जांबवंत सगळे महायोद्धे मागे आणि गंधमादन पुढे. आणि ते कुंभकर्णाने पाहिलं. हातामध्ये घेतलं असे मूड दाबले. तुझं नाव काय रे? गंधमादने. इथे कशाला आला? श्रीरामांनी रावणाच्या राक्षसाचा धुवा उडवायचा आहे, त्यांना निपात करायचं म्हणून ठरवलं.
त्यांच्या सेवेमध्ये माझाही खरीचा वाटा असावा म्हणून मी इथे आलो आहे. गंधमादनाला कळालं बरं, म्हणून एवढ्या मोठ्या तपपूर्तीमध्ये आपलाही खरीचा वाटा असला पाहिजे. बघा, आपल्याला सेवा घडली पाहिजे. अरे नाही तर आयुष्या लाभ हा चुकला आणि तुका म्हणजे पुन्हा वाया गेला. विठाला कुंभकर्णाला हसू आलं त्या गंधमानाचं. वेड्या, माझा तुझा प्राण माझ्या हातात आहे, का रामाच्या नादी लागला? ऐक, रावणाचा म्हण मी तुला प्राणदान देतो, पण आपला प्राण ज्याच्या मुठीत आहे त्या कुंभकर्णाकडे पाहिलं गंधमादनाने आणि दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ए कुंभकर्ण, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा मला श्रीरामाचा म्हणून मारण्यात आनंद पण मी बदलणार नाही. ही देशनिष्ठा आहे देवा, अशी देशनिष्ठा असली पाहिजे. देह जावो अथवा रावो, देशाच्या मातीविषयी निष्ठा असली पाहिजे. अरे 15 ऑगस्ट 1947 साली या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं, फुकट मिळालं नाही. कितीतरी माता भगिनीने आपलं सौभाग्य दान केलं देशाकरता. हजारो महापुरुषांनी रक्ताचं बलिदान दिलं या भूमीकरता. संजय बाबांची सेवा आहे ती सांगतील तुम्हाला. प्राणपणाला लावला महाराज या महापुरुषांनी आणि आपल्याला देशाला स्वातंत्र्य दिलं. आणि त्यात देशातले पुढारी आज देश विकायला निघलेत. याचं नाव घोर कलियुग आहे. विठाला अरे अब्जावधी कोटी रुपयाचा या देशात भ्रष्टाचार केला जातो. अब्जावधी कोटी रुपयाचा. काय ते ज्यांनी आपला प्राण या माती करता दिला ती लोक काय म्हणत असते देवा? कटकटा करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. या मातीचा गद्दारीने भ्रष्टाचार करून जर पैसा मिळवला ना तर ही माती अशी महाराज मिळवलेल्या आणि भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला नरकातच घेऊन जाणार, तो कोणी जरी असला तरी. विठाला रक्ताच्या थेंबाने मिळालेलं स्वराज्य फुकट मिळालेलं नाही. रक्ताच्या थेंबाने बलिदान दिले देवा. हे पहिली देशनिष्ठा असली पाहिजे, दुसरी धर्मनिष्ठा असली पाहिजे. ज्याला ज्याला मिलिटरी जायचं ना त्यांनी एकदा गाथ्याचं पहिलं पारायण करा मग मिलिटरी जा. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच्या महाकरणे का बीज वाढवावे ना. धर्म रक्षावयासाठी करणे आटी आमाशी आणि वाचा बोल वेदनेती करू संती केले ते. हजारो उदाहरणं माझ्या डोळ्यापुढे हजारो, पण लाईव्ह आहे आणि माझ्या सद्भाग्याने आज खूप तरुण आहेत. म्हणून एक महत्वाचा प्रसंग सांगतो. आळंदी जवळचा भीमा कोरेगावचा संगम आहे तुळापूरचा. त्या तुळापूरच्या संगमावर हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजीराजे धोक्याने सापडले गेले. स्वतःच्या मेवण्याने धोका केला आणि मधली वाट दाखवली. मकरब खानाने पकडलं आणि बहादूरगडावर औरंगजेबाच्या समोर उभं केलं. पोलादासारखं शरीर होतं महाराज, कापरासारखा शंभूराजांचा चेहरा होता. अत्यंत देखणे होते शंभूराजे. 120 किलोचं वजन होतं महाराज. धिप्पाड देह होता. औरंगजेबाने शंभूराजे पाहिलं ना अंगाचं पाणी झालं होतं त्यांच्या. कसले असतील महाराज शंभूराजे. अरे मुली फिदा होतील यात काय नवले. शंभूराजांना जर पाहिलं तर मुलं सुद्धा फिदा होत होती. असलं सुवर्ण कांती होती शंभूराजांची. ठाला ठाला ठाला
डोळ्यापेक्षा सामर्थ्य होतं मला शंभूराजांचं. त्या औरंगजेबाने पाहिलं, उसना आणलं त्याने. शंभूराजे धर्मांतर करा, आमचा मिळवलेला खजानाची जागा सांगा आणि कोण कोण गद्दार भेटले तेवढ्यांची नावं सांगा, तुमची मुक्तता करू. धर्मांतर, डोळे लाल झाले शंभूराजांचे. ए औरंगजेब, प्रसंग पडला तर शंभू आपला प्राण धर्मा करता देईल, पण धर्मांतर करणार नाही. आणि असे रागाने लालबुंद डोळे करून शंभूराजा औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या नीच औरंगजेबाला शंभूराजांची स्वाभिमानी नजर सहन झाली नाही. महाराज अशा नेखऱ्यामध्ये सळया तापवल्या, नेखऱ्यामध्ये शंभूराजाच्या डोळ्यामध्ये घातल्या, बोबळ दळून बाहेर पडले आणि महाराज आंधळे झाले. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, शंभूराजा ऐका, जेवढी या देशामध्ये मिळवलेली राज्य हा औरंगजेब दान देईल. माझी आवडती मुलगी मी तुम्हाला पत्नी म्हणून देण्याकरता तयार आहे, माझा ऐका आणि धर्मांतर करा. शंभूराजांनी सांगितलं, स्वभार्या तुझी बायको जरी गहाण ठेवली तरी धर्मांतर करणार नाही. महाराज अंगावरची कातडी सोडली त्यांनी आणि कारागृहात टाकली. तिसऱ्या दिवशी जीभ कापून टाकली. चौथ्या दिवशी बोटाची पायाची बोट कुऱ्हाडीने तोडली. 18 दिवस एक एक अवयव तोडला. 18 लागली, मारलं नाही. का? चैत्र शुद्ध प्रतिपदा हिंदूंचा नूतन वर्षारंभ दिने, याला गुढीपाडवा म्हणतात. 31 डिसेंबर नाही बरं, जो तरुण 31 डिसेंबर साजरा करी समजायचं त्याच्या धमनीमध्ये हिंदूचं नाही इतर जातीचं रक्त असलं पाहिजे, तो आपला नाही. आपण शालिवान शके राजाची अनुयायी आहोत आणि आपला नूतन वर्षारंभ म्हणजे गुढीपाडवाच आहे, हे तरुणांनी लक्षात ठेवा. फक्त गुढिया तोरणे करता कथा गाता गाणे. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या उभारू नये याच्याकरता औरंगजेबाने फाल्गुन मध्य अमावस्येच्या रात्री शंभूराजांचं शिर तलवारीने कापून टाकलं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी तेच मुंडकं काठीवर उभारलं. शंभूराजांनी आपला प्राण धर्मा करता दिला, धर्मांतर केलं नाही. ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आठवण असली पाहिजे तरुणांच्या. अरे आता तंबाखू, गुटखा, सिगारेट व्यसन करण्याची वेळ आली नाही. आता ती वेळ धर्माच्या संरक्षणाकरता सगळ्या तरुणांनी संघटन केलं पाहिजे आणि धर्माचं संरक्षण केलं पाहिजे. आता तरुणांचं हेच काम आहे. विठाला तुकाराम महाराजांच्या भाषेतच बोलायचं म्हटलं, आता जागा रे बाईनो जागा, परिसरातील, येवला परिसरातील तरुण इथे आहेत. कोणाला सिगारेट, कोणाला कशाचं, कोणाचं कशाचं व्यसन असेल तर पांडुरंगापुढे आपलं व्यसन टाकून द्या आणि शपथ घ्या, आजपासून हिंदू धर्माच्या संरक्षणाकरता मी व्यसनमुक्त राहण्याची शपथ घेतो. सप्ताह सार्थक झालं म्हणून समजा देवा. व्यसनमुक्त व्हा. सध्या देशाला व्यसनमुक्त तरुणांची गरज आहे, व्यसनमुक्त. म्हणून धर्मनिष्ठा, तिसरी अध्यात्मनिष्ठा. नाहम मनुष्यो न च देव यक्षो, न ब्राह्मण क्षत्रिय क्षुद्र वैश्यः, न ब्रह्मचारी ग्रहिण वनस्थो भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. श्री गुरु कृपेने तत्वमशी महावाक्याचा बोध झाल्यानंतर वृत्ती आत्मसाक्षात्कारापर्यंत पोहोचते, विश्वाचा बाध होतो आणि जगाचा लय होऊन जातो. तो शिवहोम शिवहोम या स्वरूपाला प्राप्त होतो. सहज मी आंधळा गा झाले
समाजाची सेवा करा. आता हे ज्ञानेश्वरीबद्दल खूप बोललोय मी, मला पुढे जरा बोलायचंय, ते महत्वाचं आहे. संस्कृती निष्ठा, अध्यात्माविषयी तर मी खूप वेळेला बोललोय. गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत, हरिपाठ याची एकच वाक्य सांगतो सिद्धांतात, म्हणजे मामांचं सांगतो. एस.बी. कॉलेजचे प्रिन्सिपल झाले गुरुनाम गुरु श्री मामासाहेब. ते नेहमी म्हणायचे, अरे भारत देशात, त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचा अधिकार नाही, आणि तसं मरू नका. मरायच्या अगोदर डोळे चांगलेत ना, या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण करा, हरिपाठ करा, त्याची गरज आहे. चला पुढे. संस्कृती निष्ठा. संदीपान बाबांच्या मुखातून एक वाक्य ऐकलंय मी. हिंदू संस्कृती सांभाळून ठेवायची असेल तर तरुणांनी 4 गोष्टीत बदल करायचा नाही. पहिली देशभाषा, दुसरी वेशभूषा, तिसरं खानपान, आणि चौथी देहसंबंध. यात बदल करू नये, संस्कृतीला धक्का लागणार नाही. पहिली देशभाषा. सध्या 35% मराठी भाषेमध्ये इंग्रजी भाषेचं आक्रमण केलंय. नवीन मुलाला जोरी मराठी शब्द कळत नाही. एखाद्याला शृंगार शब्द विचारा, त्याला कळणार नाही. मेकअप लगेच कळेल. खेडेपाडे नाहणे हा शब्द कळतो, पण शहरात नाहणी शब्दच कळत नाही. बदल झाला. देशभाषा, वेशभूषा. काय वेशभूषा बदलली महाराज? दहेगावला सांगितलं होतं की नाही माझ्या लक्षात नाही. 1936 साली श्री संत तुकाराम महाराजांचा चित्रपट प्रसिद्ध झाला. 1936 साली त्याच्या तुकोबरांची भूमिका ज्यांनी केली त्या कलाकाराचं नाव विष्णुपंत पांगनीसे. तुम्हाला आश्चर्य सांगू, अरे सिनेमातला कलाकार होता विष्णुपंत, सिनेमातला. पण ज्या दिवशी चित्रपटाचं शूटिंग झालं ना, त्या दिवसापासून विष्णुपंतांनी तुकोबरांची वेशभूषा आपल्या अंगावर परिधान केली ना, पुन्हा मरेपर्यंत उतरवली नाही. मरेपर्यंत. याला खानदानी कलाकार म्हणतात देवा. आणि 12 वर्ष आळंदीला राहून आणि सप्ताह चाली आणि मृदंग वाजवत असताना पॅन्टी घातल्या जातात, लाज सुद्धा आपल्या मनाला वाटत नाही. केवढी विसंगती. विठाला अरे धोत्राची लाज वाटली तर धंदा बदलायचा ना. धंदे काय कमी आहेत का? क्या बात. अरे ज्या वेशभूषेवर मामासाहेब दांडेकर कॉलेजला जात होते, ज्या वेशभूषेवर, आणि ती कीर्तनात का, हा 12 महिने 24 तास आमचा आग्रह नाही. मुसलमान जर 2 तासाच्या त्याच्या मस्जिद मध्ये जर त्याची टोपी घालून जात असेल तर वारकरी संप्रदायाच्या कीर्तनामध्ये 2 तासामध्ये धोतर असलंच पाहिजे. लक्षात आलं? आता वाजवायचं नाही पुन्हा. म्हणून महापुरुषांची चरित्र वाचत जा देवा. महापुरुषांची संस्कृतीचे जतन होते. काय विष्णुपंत होते महाराज. 12 महिने डोक्यावर पगडी घ्यायचे, 12 बंदी घालायचे, गळ्यात विदा सदोदित, उर्वरित आयुष्य ते तुकाराम महाराजांसारखे जगले. जरा विषय सांगू, त्यांनी मानधन तर घेतलंच नाही चित्रपटात, तो भाग सोडा, पण मरायची वेळ आली, मरणासन्न पडले ते मरणासन्न. ते दिग्दर्शक कलाकार त्यांचे सहकारी मित्र जवळ आले. पंत अहो, एक चित्रपट केला तुम्ही तुकाराम महाराजांचा तर मरेपर्यंत तुकोबरांसारखे तुम्ही जगले. कशाची अपेक्षा केली नाही. मग शेवटची काय इच्छा असेल तर सांगा, आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. काय इच्छा असेल ती आम्ही तुमची पूर्ण करू. ते म्हणाले नक्की? हो म्हणाले नक्की. मग ऐका, मी मेल्यानंतर 4000 लोक माझ्या मौतीला नाही जमले तरी चालतील, 4 निष्ठावंत टाळकरी बोलवा आणि रामकृष्ण हरिभजनामध्ये माझ्या देहाला अग्नी डाग द्या. मग मी म्हणेन शेवट तो भला माझा बहु गोड झाला. याला खानदानीपणा म्हणतात देवा. विठ्ठला आपली वेशभूषा आपण सांभाळली पाहिजे. आम्ही एकदा सांगितलं होतं, जाता जाता स्पर्श करतो. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. भगवा फेटा, भगवी कफणी, भगवा कुडता, चप्पल मात्र परदेशातली शिकागोची. स्टेजवर आले. असं मोठं सभागृह होतं. जगातल्या सगळ्या देशातले विद्वान विवेकानंदांची ती बोली भाषा, ती वक्तव्य आणि ज्ञान आणि महाराजांना पाहण्याकरता सगळेच आले होते. आणि सगळ्यांनी पाहिलं तर वेशभूषा भारतीय आणि चप्पल परदेशातली. त्या तरुणाने विचारलं, स्वामीजी तुमची सगळी वेशभूषा भारतीय, भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता, मग चप्पल शिकागोची परदेशातली का? ते विवेकानंद होते. त्यांनी उत्तर असं दिलं, अहो
तुमच्या परदेशातली पाश्चात्य देशातली संस्कृती भोगप्रधान आहे म्हणून पायाखाली तुडवण्याच्या निमित्ताने मी चप्पल धारण केली आणि माझ्या देशातली संस्कृती त्यागप्रधान आहे डोक्यावर धारण केली याचा धरीला अभिमान आणि ज्याच्या करता उहापोह केला ती भक्तिनिष्ठा आहे. आम्ही नामाचे धारण पण एक सांगतो निष्ठा कशी असते परमार्थात निष्ठेशिवाय काही मिळत नाही. निष्ठा पाहिजे. आपण प्रमाण म्हणून गेलो जरी आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाये वडवा अनळ त्रिभुवने खाई परी मी तुझीच वाट पाय विठोबा गा. ते मेवाडाच्या राजकन्या होत्या मीराबाई संत श्रेष्ठ मीराबाई. मारा बालपणातच तिला भगवत साक्षात्कार झाला. राजा परीक्षिती असे काही होऊन गेले महाराज त्यांना बालपणात आईच्या पोटातच साक्षात्कार झाला. तशी मीराबाई होती. भगवान श्रीकृष्णांचा साक्षात्कार झाल्यापासून हृदयाला स्पर्श झाला आणि जशी जशी मोठी होऊ लागली पायात चाळ बांधून हातात एक तारा घेऊन कृष्ण मंदिरात भजन करू लागले. शेवटी ती मोठी झाली. 12-15 वर्षाची मीराबाई पायामध्ये चाळ बांधून नाचत्यांनी मंदिरात भजन करते. त्या काळात लोकांना हे आवडलं नाही महाराज. क्षमा मागून बोलू मीराबाई मंदिरात चाळ बांधून नाचत होत्या तरी आवडलं नाही. आता आपल्या मुली दुसऱ्याच्या नवऱ्याच्या वरातीत नाचतात तरी आई बापाला आवडतात. ज्याचं नाव कलियुग आहे विठाला. काय काळ आला मरण. मुलींनी दुसऱ्यांच्या वरातीमध्ये नवरदेव परणे निघाल्यानंतर बया माणसाने नाचावं. अरे आपल्या आई बापाची इज्जतीची लक्तर विशिदळ काढण्यासारखी महाराज. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानोबरांनी कुलवान मुलगी तिला सांगितलं जी आपलं नखही परपुरुषाला दिसू देत नाही. नाना कुलवदी लपवी आपुले अंग. ही ज्ञानोबरांच्या तरुणीच्या विषयीची अपेक्षा आहे. ही संकल्पना आहे. आपलं अंग माता भगिनींचं जितकं अंग झाकून असेल तितकं छान आहे देवा. तितकं छान आहे. पण मीराबाई मात्र नाचू लागल्या. लोकांनी कावा केला त्या राजाजवळ. राजा अहो तुमची मुलगी आणि मंदिरामध्ये पायात चाळ बांधून असते. नाचायचंय ना तुम्हाला मग एक काम करा. आता सुवर्ण महोत्सव आहे. लवकर या. माता भगिनींनी मुलींनी लवकर या. गळ्यामध्ये टाळ घाला आणि हरिपटामध्ये पावल्याना घेऊन नाचा. ती भगवत भक्ती आहे महाराज. तेव्हा नाचा. दुसऱ्याच्या समोर नाचण्यापेक्षा देवा समोर नाचा ना. तुमच्या आयुष्यात सोनं होईल राजा हो विठाला. तरुणांनाही माझी विनंती दुसऱ्याच्या डीजे पुढे नाचण्यापेक्षा इथं हरिपाठात नाचा. आता संधी काय नाचायचं 7 दिवस नाचा. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. नाचो कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप लावू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण मीराबाई हट्टाला पेटल्या. नाचुंगी नाचुंगी नाचुंगी. आता मी बंद होणार नाही. आता नाईला झाला बापाला. विषाचा प्याला घेतला ना आईजवळ दिला. हे बघ तुझी मुलगी नसेल तरी चालेल पण मला इज्जत महत्वाची. मी राजा आहे. काय आदर्श घेतील लोक माझा. तिला सांग ना ते हे विष पाज. मीराबाई भजनामध्ये तल्लीन झाले होते. मीराबाईंची आई आली. विष का प्याला राजाजीने भेजा पिबत पिबत मेरा असिरे. नाचणार आहे. मीराबाईंचा हात धरला आईने. अगं मीरा तुझ्या वडिलांनी 2 गोष्टी सांगितलं. हे बघ भजन बंद करायचं असेल तर जीवदान मिळेल.
ना तर विष पिऊन मरावं लागेल. तुला काय मान्य आहे? मीराबाईंनी सांगितलं, आई महत्भाग्याने मनुष्य जन्म मिळालाय आणि म्हणून मला भजन मान्य. मी विष पिऊन मरेल पण भजन सोडणार नाही. मरायचं आहे ना, म्हणून लक्षात ठेवा. माळ काढ का डॉक्टर जर म्हणला ना माळ काढावी लागेल, त्याला म्हणायचं अमरत्वाचं सर्टिफिकेट द्या, आम्ही आत्ता माळ काढू. अरे रोज तो इंद्र अमृत पितो. मी काय पाहायला गेलो नाही, पण ज्ञानोबा सांगतात रोज अमृत पिणाऱ्या इंद्राला जर मरावंच लागतं तर मग अमृत पिणारे आपण मरणार नाही. अरे मरण जर अटळाच आहे तर माळ काढून मरण्यापेक्षा माळ घालून वारकरी होऊन मरण्यात केवढा आनंद आहे राजा विठाला. डॉक्टर जर म्हणाला ना तुम्हाला काही कारण नसतं माळ काढावी लागेल, अमरतत्वाचं सर्टिफिकेट दे, आम्ही सगळ्यांना जाहीर कीर्तन सांगेल माळ काढून टाका, अमर होत आहे. अरे मरण अटळ आहे. ज्या ब्रह्मदेवाने जन्माला घातलं त्या ब्रह्मदेवाला जर मरावं लागतं. देहाचे पुरंदर 14 ज्ञानोबराय वर्णन करतात. तसं मीराबाई कडून शिकण्यासारखं आहे. आई बाबांची इच्छा आहे ना, आता पण मी भजन सोडणार नाही, विष पिईन. मीराबाईने तोंडाला विष लावलं, कृष्ण परमात्म्याकडे पाहिलं. ती विष होतं महाराज. दुसऱ्यातल्या लांगणातला मठ्ठा नव्हता असा प्यायला, विष होतं ते. मठ्ठा वेगळं आणि विष वेगळं. मीराबाईने विष पेल्यानंतर पण श्रद्धा निष्ठा अशी होती का विषाच्या थेंबाने देखील मीराबाईंच्या स्थूल देहाला धक्का लावला नाही. मूर्ती झाली काळे देवाची ती, याला निष्ठा म्हणतात. तुकोबराय सांगतात, याच निष्ठेने दिली आता पायी मिठी, आता न सोडी जग जेठी विठोबा. जय 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 विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, जय जय विठोबा रखुमा, विठोबा देवाच्या चरणाला मिठी दिली याची अनेक कारण आहेत. त्याचं सगळं स्पष्टीकरण मी करू शकत नाही. देवाच्या पायाचा पहिला महिमा आहे का ज्याच्या चरणाचं दर्शन घेतल्यानंतर दारिद्र्य नाहीसं होतं आणि मनुष्य श्रीमंतीला प्राप्त होतो. तो लक्ष्मीपती जी पाय दुहावयाची आदैवा पात्र झाली. लक्ष्मी ज्याच्या पायाचं संवाहन सेवा करते. देवाच्या पायाचा दुसरा महिमा जी गंगा किंवा आपली गोदावरी आहे, समग्र विश्वाचं पाप क्षालन करते. ज्ञानोबराय सांगतात, फेडीत पाप ताप पोखेत तरीचे पादप,
समुद्रा जाया पगंगेचे दैशी. ती पवित्र गोदावरी अर्थ गंगा पांडुरंगाच्या डाव्या पायाच्या डाव्या चरणामध्ये विराजमान आहे. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. म्हणून वारकऱ्यांनी नवे भाविकांनी पांडुरंगाच्या डाव्या पायाचं दर्शन घेतलं तर त्याला गंगा स्नानाचं पुण्य मिळतं. त्याला कुंभाला पर्वाला जायची गरज नाही. त्याच्या समग्र पापाचं क्षालन होतं. एवढ्या देवाच्या चरणाचा महिमा आहे. तिसरा महिमा जडाला चिद्रूप करण्याची ताकद आहे. आपल्याला इतिहास माहिती आहे. पंचवटीला गौतमांनी आपली पत्नी अहिलीला शाप दिला होता, तू शिळा होऊन पडशील म्हणून. आणि विश्वामित्रांबरोबर भगवान प्रभू रामचंद्र आले आणि डाव्या पायाचा अंगठा नुसता त्या शिळेला लावला. शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वा खन्नली. लंका दहन केली हनुमंते का सेने. ज्याच्या पायाच्या स्पर्शाने शिळेची अहिल्या होते. आणि शेवटचं कारण आहे ज्याच्या श्रीचरणामध्ये समग्र जीवनाच्या अभिमानाचा नाश होतो. महाराज परमार्थामध्ये सगळ्यात मोठा शत्रू अभिमान आहे. येथाडवावयाले दोषवरी धोपटिले तया माझे पाहिले देहंकार. इतिहास सांगून वेळ घेत नाही. आपण खूप वेळेला ऐकलंय, फक्त स्पर्श करतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये मंगळवेढा गावाला श्यामा नावाची वेश्या राहत होती. आपल्याला माहिती श्यामा. आणि तिला झालेली मुलगी कान्होपत्र अत्यंत देखणी आणि सुंदर. उकिरड्यावर तुळस जन्माला यावी अशी कान्होपत्र जन्माला आल्या. अभिमानाचा स्पंद होता. पण भगवान प्रभू राम पांडुरंगाचं दर्शन घेतल्याबरोबर अभिमानाचा चक्काचूर झाला आणि कान्होपत्रेने आपला प्राणच प्रभूच्या चरणावर विराजमान दिला, समर्पण केला. प्रभूच्या चरणावर समग्र जीवनाचा अभिमानाचा नाश करण्याची ताकद आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात दिली आता पायी मिठी. पण कशाने मिठी मारली? कर्माने मारलेली मिठी सुटू शकते. ज्ञानाने मारलेली मिठी अभिमानाला जन्माला घालते. नवल अहंकाराची गुठी विशेषण लगे अज्ञानापाठी. सज्ञानाचे झोमे कंठी नाना संकटी नाचवी. मिठी कशाने मारायची? प्रेम रस पडली मिठी, प्रेम रस पडली मिठी. मिठी आवडी लाठी मुखाशी. पण ते प्रेम देवाने द्यावं लागतं बरं. ते कुठल्या बाजारात विकत मिळत नाही. संसारातलं प्रेम नाही. एखादी मुलगी म्हणते ना माझं तुझ्यावर प्रेम आहे, चुलीत घाल तुझं प्रेम तिकडं. ती आत्महत्येला कारणीभूत होतं. अशी प्रेम काय कामाची महाराज? संसाराने प्रेम एक समीकरण नाही. संसाराने काम एक समीकरण आहे आणि परमार्थाने प्रेम एक समीकरण आहे. कारण प्रेम हे देण्याचा अधिकार आणि तोच देऊ शकतो ज्याचं नाव देव आहे. प्रेम देवाचे हे देणे देहभाव जा यजेने न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची. संसारात काम आहे महाराज. संसारात प्रेम कसलं? ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही, ज्याच्यामध्ये कामना नाही आणि जे स्वतः करता केलं जात नाही त्याचं नाव प्रेम आहे. देवाची आताडे आळवावे देवा ओस देह भावा पाडोनिया. यमात्मा पंचदशिकार सांगता यमात्मा परानंदा परमा प्रेमास्पदम यथा मान भूयाय भूयाय येथे प्रेमात्मा निक्षते. अशा प्रेमाने देवाच्या पायाला मिठी मारली. एक सांगू, देवाला प्रेम फार आवडतं कारण तो प्रेमाचा भुकेला आहे. आणि भगवत भक्तांनी का प्रेमाने मिठी त्याला मारली का त्याला ती मिठी सोडता येत नाही. एक प्रसंग सांगतो आणि सेवाई समारोप करतो. ज्यांचं पूर्वीचं नाव बिल्ब मंगळ नंतर त्यांना सूरदास प्रभू म्हणू लागले.
बिल्वमंगळ तारुण्यात आल्यानंतर जरा कामांध होते महाराज आणि त्यांचं लग्न झालं. कामानिमित्ताने बाहेर गावाला गेले आणि त्यांची पत्नी न सांगता देवळ सणाला म्हणून माहेरी निघून गेले. आपली काही कामानिमित्ताने निघून गेले. घरी आल्यानंतर पाहिलं तर आपली पत्नी नाही, मन सैर बहिर झालं महाराज. श्रावण महिन्यातला धो 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 पाऊस आहे. गावाच्या बाहेर दुथडी नदी भरून वाहत चाललेली, अंधारी अमावस्याची रात्र आहे आणि नदीच्या पैल काठाला सासरवाडीचं ठिकाण आहे. जायचं कसं? नदीच्या काठावर आले. उडी मारायची हिंमत नाही. पाण्यातलं एखादं श्वापद आपल्याला खाऊ शकेल, काही त्रास होईल म्हणून त्यांनी उडी मारली नाही. अशी वाट बघत बसले, काहीतरी भेटेल काहीतरी भेटेल. अंधाऱ्या रात्री एक लाकडी ओंडका वाहून आल्यासारखं त्यांना दिसलं आणि त्याच्यावर बसले पलीकडे गेले. तो लाकडी ओंडका नव्हता, एका मेलेल्या प्राण्याचं प्रेत असं पाण्याने फुगलं होतं. अंधारात दिसलं नाही, त्याच्यावर बसून पलीकडे गेले. काना कामा तो राम नाम म्हणा भय म्हणा लज्जा. सासरवाडीचं ठिकाण माहित होतं. मध्यरात्री गेले होते, दरवाजा बंद होता. पूर्वी विजेचे दिवे नव्हते, तेलाचे दिवे होते, ती बंद झालेली होती. अंधारी रात्र होती. कुठून जायचं म्हणून घराभोवती फिरू लागले. लोंबकाळणारी वस्तू दिसली लोंबकाळणारने, त्याला पकडलं आणि वर गेले आणि गच्चीवर धपदिशी आवाज आल्याबरोबर पत्नी जागी झाली आणि मालकाला पाहिलं, तिला तर धक्का बसला. अहो, एवढ्या अंधाऱ्या रात्री भयानक पाऊस बाहेर पडतोय, नदीला पूर आलेला आहे. हा पूर ओलांडून मी तुम्हाला दरवाजा जर उघडला नाही तर वर कसे काय आले? ते हसायला लागले. काय वेडी ग तू, तुला माहित होतं ना मी येणार आहे. माझी चाहूल तुला लागली ना. तू जो दोर सोडला होता माझ्या करता, त्या दोराला पकडून मी वर आले. मी आणि तुमच्या करता कधी दोर सोडला? दोघांनी खाली वाकून पाहिलं तर लोम कळणाऱ्या अजगराला पकडून सुरदास वर गेले होते महाराज. काय प्रेम असले. बायकोला धक्का बसला. एकाच वाक्याचा उपदेश केला. अहो, काय म्हणावं तुम्हाला? माझ्यासारख्या नासक्या तुसक्या शरीरावर इतकं प्रेम आहे तुमचं का मृत्यूला सामोरे करून तुम्ही पुढे आलात. याच्यातलं अर्ध प्रेम जरी देवावर केलं असतं ना तर तो तुम्हाला दर्शन देण्याकरता सामोरा उभा राहिला असता. शब्द लागला महाराज मालका, आणि शब्द लागले पाहिजे. तुमचं कातड झाले म्हशीच्या कातड्यासारखं, तुम्हाला काही लागतच नाही बुवा. विठाला कधीतरी संवेदना व्हाव्यात की नाही? अरे, ज्यांचं कोरांना माती मोल करून टाकलं ते ज्ञानोबर अशी पर्णकुटीत लावून बसून टाकले. बस, ज्या समाजाकरता मी माझं जीवन समर्पण करतोय ते मला भाकर सुद्धा खाऊ देत नाही. म्हणून ज्ञानोबरांनी ताटी लावून बसले तर 6 वर्षाच्या मुक्ताबाई आल्या. ज्ञानदादा, तुमच्यासारख्या योगाने रागावून जर असं पर्णकुटीत बसलं तर समाजाचं कल्याण कोण करेल? ताटे उघड हात ज्ञानेश्वरा. 6 वर्षाच्या मुक्ताबाईंच्या मुखातून जे 14 अभंग बाहेर पडले ते ताटीचे अभंग आहेत. शब्द लागला पाहिजे, माणसाला लागला पाहिजे. तो शब्द लागला मालकाला. धिक्कार आहे माझा, एवढं आयुष्य मी संसारामध्ये खर्च केलं विनाकारण. आता इथं थांबायचं नाही, वृंदावनामध्ये जाऊन भगवत भक्ती करायची आणि एकदा तरी श्याम सुंदराच्या दर्शनाचा प्रयत्न करायचा. निघाले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव करता 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 दुपारची वेळ आहे. साताऱ्यासारखं गाव आहे. तहान लागलेली. पानवठ्यावर पाणी पिण्याकरता गेले आणि पाणी पिता पिता एका सुंदर तरुणीचा चेहरा पाहिला आणि डोळ्यांनी पुन्हा धोका दिला. बघा, पाणी पिता पिता ओंधळीतलं पाणी टाकून दिलं, तिच्या मागोमागच निघाले. मुलगी घाबरली. लगबगीने चालत आपल्या घरी आली. मालकाला सांगितलं, अहो, कोणीतरी विकृत मनुष्य माझ्या मागे मागे आलाय, त्याला बघा काय पाहिजे तुम्हाला. मला जरा वेडसर दिसतो तो. घर मालक शांत स्वभावाचा होता. बाहेर आला. अहो, कशा करता तुम्ही इथे आलात? मग हे भानावर आले. अरे, मी संसार सोडला, माझी बायको पोरं सोडली, मी देवाच्या दर्शनाकरता प्राप्तीकरता वृंदावनाला निघालो आणि मग लक्षात आलं माझ्या डोळ्याने धोका दिला. सांगितलं काही नाही, 2 दाबणं लागतात, ते दाबणं घेण्याकरता आलोय. घर मालकाला काय माहिती याला कशाला दाबणं लागतात. घरात 2 दाबणं होती, ती सुरदासांच्या हातात दिले. हातामध्ये दाबणं घेतले, काही अंतरावर गेले आणि 2ही दाबणं आपल्या डोळ्यामध्ये घालून सुरदासांनी डोळे फोडून टाकले. जयाच्या 28 इंद्रिया मान नाही. जे इंद्रिय भगवत चिंतन आणि भगवत नामचिंतन, भगवंताला
पाहण्याचं सोडून विषयाकडे पाहतात ना, ती इंद्रियच ठेवायची नाही. म्हणून सूरदासांनी आपले डोळे फोडून टाकले. जसं गोरोबा काकांनी आपले हात तोडून टाकले, तसं सूरदासांनी आपले डोळे फोडून टाकले. रक्तबंबाळ झालेलं शरीर आहे आणि वृंदावनाच्या दिशेने निघाले. रस्त्यामध्ये कोरडी विहीर लागली. आता पडणार. भगवंतांनी कृष्ण रूप धारण केलं. घाई घाईने आले. बाबा थांबा, पुढे येऊ नका, कोरडी विहिरी, तुम्ही त्या विहिरीमध्ये पडाल. शब्द ऐकल्याबरोबर लक्षात आलं, हा जगातल्या व्यक्तीचा आवाज नाही, जगाच्या बाहेरच्या शक्तीचा आवाज आहे. ओळखता आला पाहिजे आवाज. 10 नाद सांगितले, 10. त्याला अनाहत नाद म्हणतात. अनाहत. आता हे सगळं सांगायला मला वेळ नाही. कोणते कोणते नाद आहे. देवाच्या दर्शनाकरता अगोदर हे 10 नाद ऐकू येतात आणि ते ऐकू आले काही सुंदर स्वप्न पडतात. अहो काही असे वारकरी आहेत 50-50 वर्ष कीर्तन ऐकून स्वप्नात नुसते भूतच येतात महाराज. हे काय ऐकायचं. अरे असे का स्वप्न आहे. अरे ज्या स्वप्नाने आपल्याला रामकृष्ण हरी मंत्र दिला, असं तुकोबरायांसारखं स्वप्न पडलं पाहिजे आपल्याला. हे स्वप्न, अशी स्वप्न पडली पाहिजे. देवा स्वप्न चांगली पडण्याकरता चांगलं पाहावं लागतं आणि चांगला विचार करावा लागतो, तेव्हा स्वप्न चांगली पडतात. विठाला सांगता जागता जवासजे, ती उभी बघा. दिवसभर ज्याचं ध्यान कराल, जे पाहाल तेच स्वप्नामध्ये येतं. मग चांगलं पहा म्हणजे स्वप्न सुद्धा चांगली पडतील. आवाज ओळखला, हा बाहेरच्या शक्तीचा आवाज आहे. सांगितलं हो, हे बालका, मला कोण आहे तो माहित नाही. मला देवाच्या दर्शनाची खूप तळमळ आहे. अरे मी आंधळा आहे, मला दिसत नाही. माझ्या हाताला धर आणि मला रस्ता दाखव. देव मनात म्हणत होते, तुम्हाला रस्त्यावर आणण्याकरताच मी आलोय. म्हणून देव जवळ आले आणि सूरदासांचा हात आपल्या हातात घेऊ लागले. हे आंधळे हुशार राहतात महाराज. सूरदासांनी आपला हात देवाच्या हातात दिला नाही, मग देवाचा हात आपल्या हातात धरला. आंधळ्याची हुशारी फार. ते आपल्या बायकोच्या हातात आपला हात देत नाही, तर देवाच्या हातात कधी देणार आहे. त्यांना विश्वास नसतो महाराज. त्यांच्या हाताला संवेदना असतात. त्यांना लगेच कळतं, लगेच कळतं, लगेच कळतं. जसं त्या सूरदासांनी, आंधळे असलेल्या सूरदासांनी आपला हात देवाच्या हातात दिला नाही, मग देवाचा हात आपल्या हातात धरला. देवानी वृंदावनाच्या मंदिरापुढे आणलं. बाबा थांबा, आता एक पाऊल टाकलं का तुम्हाला भगवान श्यामसुंदराचं दर्शन होईल. जा, आता माझा हात सोडा, मला जायचंय, मला घाई, मला खूप वेळ झाला. सूरदास काय हात सोडायला तयार नाही. पक्का हात पकडला होता त्यांनी देवाचा. हात सोडेना म्हणून देवाने अशा हाताला झटका दिला आणि सूरदासांच्या लक्षात आलं, अरे मांग छुडावे तर जात हे बिबल जानके मोही, हृदय से जब जाओगी सबल म्हणून गातो. हाताला झटका मारून काय निघून जातो. हे बघ, तू माझ्या हृदयात तुला मी कोंडून ठेवलंय. माझ्या हृदयातून जाऊन दाखव, मग तुला मी बलवान समजेल. प्रेमाच्या शक्तीने भगवत भक्ताने देवाला हृदयात कोंडून ठेवल्यानंतर त्या जगजेठी तिथून जाता येत नाही. हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडेला. अहो सावता महाराजांनी साठविला दाता त्रैलोक्याचा, किंवा साठविला सरली यरधार झाला सफल व्यापार. म्हणून दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. महाराज देवाच्या चरणाला मिठी मारल्यानंतर फायदा कोणता झाला. अभंगाचं 3रं बहु
दक्षिण. खेद म्हणजे दुःख्याने, क्षीण म्हणजे शक्तीहीन झालो होतो. पण देवाचं दर्शन झालं. येणे शिन तो मिथ्या. आता मागील परिहार पुढे नाही शिन. झाले या दर्शन एका वेळा. बरं काय विशेष बघा, वारीमध्ये 18 दिवस आपण पायी चालतो. ऊन वारा हवा याचा कोणता विचार करत नाही. अनुकूलता प्रतिकूलता असते वारीमध्ये. 18 20 22 24 तास माणसं पांडुरंगाच्या दर्शनाकरता उभे राहतात. आणि दर्शन झालं ना, काहीच मागत नाही. अनंत जन्मेचे विसरलो दुःख पाहता तुझे मुख. बरं वारकऱ्याच्या अंगणामध्ये समाधान लोळतंय, त्याला भीक मागायची काय गरज आहे? जगात वारकऱ्यासारखा श्रीमंत दुसरा व्यक्ती नाही देवा. प्रामाणिकपणाने जर आपण वारी केली ना, महिनाभर प्रामाणिकपणाने, तर जगात दुसरी साधना करण्याची गरज पडत नाही. अशी सगळ्यात मोठी साम्राज्ञी साधना म्हणजे पंढरीची वारी आहे. वारी चालणाऱ्याला बरं, ढाब्यावर जेवणाऱ्याला नाही. विठाला आता शिनच राहिला नाही. अवघा झाला आनंद. महाराज सांगतात, तो का म्हणे गंगे वास बहुत्यास स्थळाची. ज्या चरणामध्ये गंगेचा वास आहे, का वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा. अशी पवित्र गंगा ज्या प्रभूच्या चरणामध्ये राहते, का ज्याचा आश्रय केल्यानंतर मानवी जीवन पवित्र होतं. म्हणून तुका म्हणे गंगे वास. माझ्या जीवनामध्ये तिथे आस आहे. आता महाराजांना विचारलं, महाराज हे सगळं प्राप्त होण्याकरता पण तुम्हाला काही करावं लागलं असेल ना, आपण काय पुरुषार्थ केला? अभंगाचं पहिलं चरण. सर्व संगे संसाराचा तिरस्कार आला का येण्यामध्ये भोगविला खाणे नसता छंद लाविला म्हणे. माजलो मी माझी भ्रमणे केली वंडणे विटंबाला. संसाराला बाजूला केलं आणि फक्त देवावरच प्रेम केलं. तो एकला आवडशी तुझी आन वाही नगा देवराया. बहु आवडसे जीवापासून या. जीवीच्या जीवा प्रेम भावाची या भावा. आणि तुझ वाचून केशवा आणून आवडे. छोटासा प्रसंग सांगतो आणि थांबतो. ज्या वेळेला रावण साधूचा वेश धारण करून पंचवटीला आला, श्रीराम हरणाच्या मागे गेले. रावणाने भगवती सीतेचं अपहरण केलं, तिला खांद्यावर घेतलं, अशोक वाटिकेकडे निघाले. सीता हे राम हे राम हे राम अशा आक्रोश करत होत्या. आपल्या अंगावरचे आभूषण प्रभू रामचंद्रांनी पहावीत म्हणून त्या खाली टाकत होत्या. यगतपुरीजवळ घोटीजवळ सर्व तीर्थ टाकेत नावाचं क्षेत्र आहे, पक्षराज जटायूचं. त्या जटायूने ते वाक्य ऐकलं, श्रीराम कोण संकटात आहे? अवस्था संकटासारखा येतोय. गुहेतून बाहेर आली ना, आकाशाकडे पाहिलं, राक्षस राज रावण सीतामातेला घेऊन जात असताना निघाला. जटायू प्रभू रामचंद्रांच्या भार्या भगवती सीतामातेला आपल्या आईला वाचविण्याकरता म्हणून समोर आले आणि रावण आणि जटायूचं तुंबल युद्ध चालू झालं. जटायू बलवान होता, रावणाला अटपेना. रावण कूटनीती मर्मज्ञ होता. थांब जटायू, तुला श्रीरामाची शपथ आहे, खरं सांग तुझं मरण कशात आहे? श्रीरामांची शपथ घातली. जटायू थांबला. हे राक्षसराज, या दोन पंखामध्ये माझा प्राण अडकलाय. मग जटायूला वाटलं रावण आहे, खरं बोलेल ना, तो ब्राह्मण आहे, त्याच्या खांद्यावर जाणवय पुलशंचा नातू येतो. अरे भगवान शंकराचा सगुण साकार उपासक येतो, तो खोटं कसा बोले? त्या जटायूनी ज्ञानेश्वरी वाचली नव्हती तुमच्यासारखी, म्हणून घोटाळा झाला. ज्ञानेश्वरीत वाक्याचे न कळे साधूशी दुर्जनाची बुद्धी. सज्जने जटायू, राक्षस रावण. रावणाच्या आतली दुर्बुद्धी जटायूच्या लक्षात आली नाही. सांग तुझं मरण कशात आहे? तुझ्या कुळाची शपथ तुला सांग.
रावण हसला. रावणाने सांगितलं, हे बघा, माझं मरण माझ्या डाव्या पायाच्या अंगठ्यात ते बिंबित अमृत कलश होता. खोटं बोलला आणि पाय दाखवला. छलांग मारण्याकरता जटायूने खाली उडी घेतल्याबरोबर हातातल्या चंद्रहार या तलवारीने रावणाने जटायूची दोन्ही पंख छाटून टाकले. रक्ताच्या थारोळ्यात पडला जटायू. रावण सीतामातेला घेऊन गेले. कंठात प्राण आला महाराज जटायूच्या कंठात. पण त्याला माहित होतं, तुकाराम महाराजांच्या गाथ्यात असा शब्द आहे, अंतकाळेजाच्या नामाले मुखा तुका म्हणे सुका पारण. एक वाक्य सांगू, अरे मरायच्या वेळेला देवाचं नाव तोंडात येण्याकरता त्याकरता जन्मभर अभ्यास करावा लागतो. जन्मभर, त्याशिवाय मरताना तोंडात नाव येत नाही महाराज. जन्मभर अभ्यास करावा लागतो. हे बघा, 8 दिवस जर रियाज बंद पडला तर तो बोल हातात पुन्हा पळत नाही. गाणं महिनाभर थांबलं तर तसा गोडवा निघत नाही. म्हणून गाता गळानं वाहता मला म्हटलंय. रोज प्रॅक्टिस करावी लागते. पाठांतराला रोज आवृत्ती द्यावी लागते. 2000 साली ज्ञानेश्वरी कंठस्थ केली राजा मी. 2025 चालू आहे. रोज जर पारायण नाहीच घडलं तर ओवी पटकन पाहिजे तशी आठवत नाही. रियाज येतो. हे बघा, एक तर स्वतःचं नाव, आपल्या मुलांचं नाव तरी देवाचं ठेवा आणि तुम्ही स्वतः अभ्यास करा. रोज थोडं 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 प्रभूचं स्मरण करत चला. काय नाव ठेवता तुम्ही मुलांची? अनिल, चोऱ्या करून का होईना पण अनिलच. काय नाव? सोफाला. आमच्याकडे खताच्या गुणीचं नाव आहे सोफाला. ज्याच्या घरी गेली त्याचं खतच झालं, पुन्हा दुसरं काय राहिलं? त्याला तोंड धोडायला कोणी नाही राहिलं. आता काय नाव ठेवतात महाराज? पद्मावती, चंद्रभागा, इंद्रायणी अशी नावं होती. अरे त्या अजामेळ्याचं बघा, मरायच्या वेळेला अजामेळ्याच्या तोंडात नारायणाला फुकट नाही साधू अशी दिंडी घेऊन चालले होते. आणि गावात जे कुत्रवट्यावर बसलेले लोक असतात ना, त्यांना विचारलं, आम्हाला संध्याकाळी जेवणाची व्यवस्था होईल का कुठे? त्यांनी आजामेळ्याचं घर दाखवलं. मग दरोडे खोराचं साधू गेले. पण एक सांगू, त्याची बायको चांगली होती. चंद्रशेखर महाराजांचं वाक्य, महाराजांचं प्रमाण सांगतो, धर्म तयाचित घडे रे ज्याच्या स्वाधीन भाज. ज्याची बायको सुसंस्कारिक आहे ना, त्याला धर्म घडतो महाराज. म्हणून पुरुष कसाही असलं तरी चालेल, ग्रहणी उत्तम लागते. विठाला साधव संग उपासतेत सततम धन्यो गृहस्थाश्रमा. आणि जेवण वगैरे झालं, त्या साधूने सांगितलं दक्षिणा पाहिजे. तो आजामेळ म्हणला, फरशा आहे माझ्याकडे, दक्षिणा कशाची? अरे हे बघ, तुझी बायको गरोदर आहे आणि तुझं अन्न खाल्लंय. आता तसं जाणार नाही, काहीतरी आम्ही तुला देणार आहे. हे बघ आजामेळ, दुसरं काही नाही. तुझ्या या बायकोच्या पोटामध्ये जो बाळ आहे ना, त्याचं नाव नारायण ठेव. एवढं सांगितलं, निघून गेले. अति प्रेम केलं महाराज त्या बाळावर. त्या आजामेळ्याचं शेंडी फळ पोरग होतं त्याचं म्हातारपणातलं. ते कुठं गेलं का नारायण 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 त्याच्या तोंडातच होतं. ते मरायच्या वेळेला एवढं पाप केलं, एवढं पाप. यमाचे दूत समोर उभे राहिले आणि गडी घाबरला ना. ते यमाचे दूत पाहिल्यावर घाबरवलं. मोठ्याने त्याच्या तोंडात त्याच्या मुलाचं नाव आलं, नारायण. तयासाठी विमान पाठविले. आपल्या मुलाचं नाव घेतलं नारायण म्हणून, पण त्याच्या मुलाचं नंतरचं नाव आहे, त्या अगोदर देवाचं नाव आहे म्हणून देवाने त्याच्याकरता विमान पाठवलं. तसंच जटायूचं झालं. कंठात प्राण आला आणि रामाची वाट बघत बसला. श्रीराम श्रीराम. प्रभू राम आणि लक्ष्मण सीतामातेचा शोध घेत 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 त्या आवाजाच्या दिशेने आले. जटायू थारोळ्यात रक्ताच्या पडलेले पाहिले. खांद्यावरचं कोदंडधारी धनुष्य फेकून दिलं. धावत राम आले आणि जटायूला आपल्या मांडीवर घेतलं. हे जटायू पक्षीराज, मी दशरथ नंदन राम नाही, त्रैलोक्याधिपती राम आहे. सांगा, माझ्याकडे बघा. मला माहिती तुमचा प्राण या पंखामध्ये अडकला. ती पंख त्यांनी छाटून टाकली. माझ्याकडे बघा, मी आता प्राणदान देतो. जटायूच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, प्राणदानाची भीक मागण्याकरता तुमची सेवा केली नाही, तुमच्या मांडीवर मरण येण्याकरता हा अनेक जन्माचा अभ्यास आहे. अनेक जन्मातला. हे कोणत्या जन्मात शक्य झालं नाही. फक्त आता एक विनंती, काय? कर्माप्रमाणे कोणत्याही देहाला जाऊ द्या, कोणत्याही, फक्त तुमचं भगवत भजन तेथे घडावं. तुमच्या भजनाशिवाय मला दुसरी कशाची इच्छा नाही. शेवटची विनवणी संतजनी परिसावी, विसरतो न पडावा माझा देवा तुम्हाशी. तसं आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलते. या नियमाने तुकोबरे सांगतात. इतकं प्रेम केलं आणि संसाराला बाजूला केलं. सर्वसंगी विटाला तू एकला आवडशी.
त्या प्रयासाचा त्या प्रयत्नाचं फल मिळालं. देवाने दर्शन दिलं. दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सर्वसंगी विटाला तो एकला आवडशी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी. या गोदावरीच्या पुण्य सलेला गोदावरी अमृतवाहिनी गोदावरीच्या या परमतीरावर श्री क्षेत्र नाशिक जिल्ह्यामध्ये येवला तालुका आणि या येवला तालुक्यातलं हे सातर गाव अत्यंत दैदिप्यमान अशा प्रकारचा अभूतपूर्व सोहळा न भूतो आता भविष्य ते म्हणणार नाही पण इतका जसा ज्ञान हा पर्वकाळ इतका सुंदर आहे. ज्ञानोबरांना जन्म देऊन 750 वर्ष पूर्ण झाली आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव त्यातलाच हा एक अशा मोठ्या प्रकारचा हा सप्ताह खूप कष्टाने खूप सेवेने आणि खूप प्रेमाने सगळ्यांनी सहभागी घेऊन आम्ही मगाशी एका येता ऐकलं अरे सामान्यातल्या सामान्य माणसाने 5,000 रुपयाची वर्गणी दिली. बरं दिवसभर काम करणारा माणूस आहे. याच्यातलं एक भाताचं जर शीत आपल्या पोटात गेलं ना तर आपल्या आयुष्याचा कल्याण होण्याने उद्धार होईल. कारण हे कोणाचं नाही हे श्रमाचं आहे आणि शिवेतून तयार झालेला प्रसाद आहे. असा मोठा भव्य दिव्य शासनारा सुवर्ण अक्षराने आणि अमृताच्या शाईने लिहावा हा भक्ती महोत्सव. आणि या महोत्सवात माझ्यासारख्या एका अल्पसामान्य शुद्र असणाऱ्या एका साधकाला एका विद्यार्थ्याला ही सेवा अवगाहन करण्याचं सौभाग्य आणि आपण प्राप्त करून दिलं. माझ्या शरीराची कातडी करून जरी तुमच्या चरणाला जोडे म्हणून घातले तरी हे उपकार भेटणार नाही. एवढं मोठं स्थान ज्या स्थानावर मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या सेवा झाल्यात अशा मोठ्या या व्यासपीठावर माझ्यासारख्या जोग महाराजांच्या एका सामान्य वारकऱ्याला आपण या सेवेचं सौभाग्य प्रदान करून दिलं. मी कधीही आणि या क्षणाला विसरू शकत नाही. आपण सर्वच्या ठिकाणी उपस्थित आहात. परिसरातले सर्व कीर्तनकार प्रवचनकार कथाकार वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे भक्तिवती माता भगिनी आणि सर्व पुरुष बांधव सगळ्या क्षेत्रातील मान्यवर इथे उपस्थित आहे. राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक आपण सर्वांच्या चरणावर कोटी कोटी अभिवादन करतो. झालेली चिंतन सेवा अलंका पौर्णिमा श्री साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवा गर्गणी अखंड समाधी धन विश्वमाऊली ज्ञानोबरा श्रीमन निवृत्तीनाथ भगवान पंढरीनाथ आणि सद्गुरू जोग महाराजांच्या चरणारविंदी माझी वाक्पुष्प सेवा समर्पण करतो. तुझे केले तुमच्या समर्पणी पायी झालो उतरा ये पांडुरंगा शेवे माझी जमाधरा कृपा करा. शेवटी एकदा निवृत्तीनाथांचा भजन करूया आणि सेवा समारोप करू. सगळ्यांनी हात वर करायचा सर्वांनी 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 निवृत्ती राया